दुकानापेक्षा ताज्या ताज्या माळव्याला लय गिराईक आहे. सगळी म्हणतात माळव्याच्या धंद्यासारखा पैसा नाही. आता ही कसं ताजा ताजाच माल आणलाय. सरपंचाकडून 5000 रुपये मी याजन घेतलेत. आज गिराईकाकडून गाववाल्याकडून आहे का नाही याज मुदाल एका दिवसात वसूल करणार. सगळं खपलं पाहिजे एका दिवसात. मॅडम बोल की राजा भाऊ. भाजीपाल्याचं दुकान टाकलं काय व? मग बघ कसं ताजा ताजा आहे. हो सगळं ताजा ताजा आहे. अयो ती वांगी कशी दिली? कशी म्हणजे ही काय अशी वजन करून वजन करून देतात व. हा पण भावानी कशी दिली? माझ्या नाही भावान दिली. अरे पैसे किती घेतलं? पैसे पावशेरचं, अर्धा किलोचं, 1 किलोचं असं विचारलं. असं म्हण की कशी पावशेर दिली म्हणून. हा 30 रुपये पावशेर आहे ती. 30 आहे ते का? हो बाजार न्यायला गंगीने आज मला पाठवलंय. पैसे दिलेत ना? दिलेत की. आधी पैसे दे मग बाजार देते तुला. दुनियात आहे का मालाच्या आधी पैसे? किती माल घेतोय किती नाही? मग बोल काय काय घ्यायचंय मला. वांगी पावशेर द्या. 30 रुपये पावशेर आहे का? अजून एकदा सांगते 1 रुपया कमी करणार ना. आव द्या की मॅडम तुम्ही. हा, धर. आईला का नाही. ही वाटाणा कसा आहे? वाटाणा 40 रुपये पावशेर आहे. 60 रुपये अर्धा. नको पावशेरच द्या. लगेच माप वाढवायचं. हे राजा भाऊ पहिला दिवस आहे एकतर भवानीचा. रोख पैसे पाहिजे तर मला. अहो मॅडम काळजीच करू नका हो पैशाची. पैशाचं आपल्याकडे झाड आहे झाड. होय हा दारात लावलंय. अमेरिकेहून बी आणलाय. अरे वा वा लय भारी आहे लय भारी आहे. धर. अजून काय? राजा भाऊ मिरची घे की. नको पहिलीच मिरची आहे माझ्याकडे. अरे हो हो कसले हो लावून घे मिरची आहे. काहीच मिरची नाही इतकी तिखट जाळ मिरची आहे माझ्या घरात पहिलीच. हाय हाय. हा 10 वर्षापूर्वीची. अजून अजून काय द्यायचं हो गाजर पण बघ. हो गाजर राहू द्या तुमचं. काय हे गाजर आहेत वय बरं असून द्या. एक पावशेरच आहे बाबा. हाय हाय गाजर आहेत चांगली. अजून काय बघा बरं जाऊ द्या. एवढ्याच किती झालं? 60 रुपये झालं. बर बर चालतंय. ठेवा मांडून खात्यावर मग. आव आव मॅडम अवघडच आहे गड्या मॅडमचे. तुमची तुम्हाला झाली आज माझी भवानी झाली. अशी जर भवानी व्हायची म्हणल्या कसं व्हायचं रे देवा. कशी मी ती यादाच पैसे द्यायची. आता एकाला सुद्धा दारुड्याला उभा करत नसती मी इथं. फक्त गाडीला स्क्रॅच होऊ दे मग तू हाय मी आहे. ते गाडीचं सोड. तू आडवी का आलीस मला? आडवी का आली म्हणजे माझ्या घरचा रस्ता हा. गव्हर्नमेंट तुझ्या घरचं नाहीये. गव्हर्नमेंट नाही अख्खं गाव माझ्या घरचं आहे कळलं का? हो जरा नीट गाडी येत नसली ना तू चालवत नको जाऊ. अगं तुलाच येत नाहीये. मगाची स्लिप झाली तुझी गाडी इथं. स्लिप तुझ्यामुळे झाली कळलं का? हो माझ्यामुळे झाली. आली कुठून कुठल्या इथं आणि गावात नाटक कोण करता तुला समजतं का नाही? नाटक तू करते मी नाही. काळ्या मांजरी सारखी आडवी आली. तू काळी मांजर असशील तूच आली मला आडवी. मी आडवी नाही आली तू आडवी आली. रोड नीट बघ तू कुठे बघ. अगं गाडीला काही झालं असतं ना मग तुला अजून बघितलं असतं. आता मला ना तुझ्या नादी लागायला पण माझ्या पण गाडीला काय झालं असतं ना मग तुला बघून घेतला. ह्याला गाडी नाही म्हणत ह्याला खटारा म्हणते. गाडी ह्याला आरसे तर आहेत का? माझ्याला एक तरी आहे. तुझ्या दोन्ही पण नाही. आजचा आरसन बसवण्याचा कळलं का? तुझे तसले तर 2 डोळे घेऊन नाही फिरत मी. होय का? हो हे 2 डोळ्याने बघता येत नाही कोण समोरून येतोय कोण नाही येत ते. ती डोळे आहेत ना म्हणून आता दिसलं की कुठली ती खटारा माझ्या गाडीला धडकली. ती खटारावाली तुझ्या नादी नसते लागत. निघ. मला टाइम नाही. ओ प्लीज निघ ना यार. तुला मी बघणार मी परत बघ. लय आली तुझ्या सारखी आली मोठी शहाणी. चल बाया कुलूप तर लागलं जायचंय बारामतीला. आता बाई ही कशाला बाई आली अजून इकडं? अहो कुठं चाललंय कुलूप लावून? चाललोय बारामतीला. बोला की. सरपंच आहेत का घरी? नाही ते घेऊ सकाळीच गेले तर. का हो? माझं काम होतं सरपंचाकडे. काय हो? अहो मी सरपंचाकडून 5000 रुपये घेतले ते आणि आज वायदा होता. मग घेतलं तर मग द्यायला आला का? द्यायला कुठलं मीच तुम्हाला सांगायला आली. माझं पैसे नाही जरा अडचण चालली. ऐका की काहीतरी गोड बोलून त्याला. काय बाया हे तर आमच्या नवऱ्याला काय कामच नाही. सगळ्या गावाला पैसे वाटत बसतात. कोणाच ठाऊक घरात काय पोत्याने पैसा चाललाय का काय काय माहिती वायाला. अहो सरपंच आहे म्हणल्यावर नड्या आडीला गाव करायला. मग सरपंचाने काय सगळ्यालाच असं वाटायचं घेतलं का? सगळ्यांना वाटावं का पैसे सरपंचाने? त्या माणसाला काही कामच नाही. गोड बोललं का नाही की लगेच माणूस पागाळतोय. ते अहो गोड बोललं का नाही महागार द्यायच्यात काय फुकट दिले तुम्ही पैसे मला? मग द्या की. आलाय ना द्यायला द्या की. मग आता अहो माझं वाचतं तर आता कशाला आली असते? मी सांगायला आली. अजून 4-8 दिवस थांबवाय तुम्हाला सांगते. नाही बाय आता त्यांना तर काही सांगणार आहे की ज्यांना पैसे दिलेत ना त्यांची नाव मला सांगा आणि लगेच पैसे वसूल करा. आता काय पैसे उदाबीदार नाही बाया. द्यायचं बीचं काय नाही.
ह्याच्या अगोदर ह्या माणसाने ना असं पैसा वाटला असेल गावाला. गोड बोललं की माणूस पागळतोयच ही. काय नाव उपयोग त्याचा. नडे आडीला पैसे दिले पाहिजे तर कशाचं अहो मग नडी आडीला दिलं ना तुम्ही माघार द्यायला पाहिजे तर काही. माघार देणार आहे की आता नाही म्हणून तर सांगाय आली नाही तुम्हाला. बाया तसलं काय चालायचं नाही. पैसे आणून द्या. पैसे घेऊन आल्याशिवाय दारातच येऊ नका. बाबा काहीतरी खाती लय भूक लागली डेंजर. केलं असेल काहीतरी मस्त पैकी. मम्मी अय मम्मी मम्मी अरे लोक दोघं बी गायब. आई शपथ माझ्या एकटीला सोडून दोघं पण कुठे गेले असेल. पिक्चरला हॉटेलला गार्डनला. अयो पप्पानी मला गावच्या बाहेर कधी नेलं नाही आणि मम्मीला हॉटेल. पुष्पा दोघच बघत असतील पुष्पा आता मला सोडून. भूक लागली एवढी डेंजर. एकतर त्या पोरीने डोकं खाल्लं माझं मरणाचं. आता मी जर काही खाल्लं नाही ना तर माझं डोकं मला खाणार आहे. दोघं गेलं तर मला सोडून एकटीला. खाऊ तरी काय जाऊ तरी कुठं. दोघे बिला का नवीन नवरा बायको असल्यासारखी नवीन जोडपं असल्यासारखी फिरायला गेले. तो इथं एक पोरगी आहे 18-19 वर्षाची. तिला सोडलंय का पप्पा मला पहिलं 500-400 रुपये द्यायचं. आता मैत्रिणीमध्ये 10 रुपयाची पण राहिली नाही माझी. मीच खाते दुसऱ्यांचं. आईला गहू झाला भिजवून. सरपंचाने गहू सांगितलं भिजवायला. ऊस पण झाला भिजवून. आता पाठशिरनं जातो सरपंचाकडं. पैशाची काहीतरी जुळवणूक करतो. अरे सुना काय रे झालं का गहू पिऊ भिजवून गहू सरपंचाला? झालं सगळं झालं ओके झालं भिजवून. होय हा. बरं सरपंच येतं का पैसे? काय रुपये देणं 6 महिने नुसतं गुलावतोय मला. आम्ही तीच सांगत होतो पहिलं आम्हाला बी असा करायचा. काय करणार हा. का सकाळचे क्वार्टर द्यायचा हा. आणि जा गहू भिजव हा. ऊस भिजव नाहीतर दळण आण पाका आम्हाला गायन कालवडी धु असला धांडाली करवा. छोट्या तसा म्हणत होता. राजाभाऊ तसंच म्हणत होता. नुसतं गुलावतोय सरपंच. अहो सरपंचाचा कसा विषय माहितीये का हा. एखाद्याला गरीबाला पैसे देईल 10,000 याजानं याचं ना आणि त्याच्याकडून 20,000 घेईल पण एखाद्याला असं काम करणाऱ्या माणसाला पैसा देणार नाही. मला पेशंट घर आहे माझं. होय. 2 दिवस झाले मी तळतळलो या. सरपंच पैसे द्या पैसे द्या. सरपंच नुसतं गुलावतोय मला. अयो अहो मग ऐक की दवाखान्याचा विषय म्हणते ना कसं बी गोड बोलून आपल्या त्याकडून पैसे घ्या. नाही नाही मी आणि गबळच आज घरी घेऊन जात असतो. नाही पाहिजे तर मग करावंच लागेल हा, तुम्हाला. यावर आहे. हा? बायको आजार आहे. 2 दिवस झाले मी सरपंचाला 4 दिवस झाले सारखं म्हणतोय का 2 दिवस झाले पैसे द्या देतो तिथेच म्हणतोय. होय. सरपंच याचं म्हटलं पैसे द्या मला याचं ना? याचं देते एक दोघं जण मला आता सकाळी म्हणले गावात यायचंय. ह्याला गावाला वाटाय पैसे तर मला रुपया द्यायला नाही ह्याला. नाही तुम्ही काय करा माहितीये का पैसे घ्या कामाचं आणि घरी पाठवा दवाखान्याचा विषय जाऊ का नाही मग नाही मी आता अर्जंट जातो. थांबतच नाही आता मी चालतंय, स्पीड मध्ये जातो. सरपंच बोल घेऊ राजा देवासारखं भेटला सरपंच. लय हुडाकलं. ऐका की माझं एक काम आहे तुमच्याकडे. कसलं काम? अहो मी गेल्या बारे सासरवाडीत नव्हतो का. हा त्या मेवण्याकडून 10,000 रुपये घेतले होते खर्च झाल्यात. होय हा ते मला 10,000 रुपये पाहिजेत. तुला 10,000 मी देतो हा पण तुला आठवड्याला मला याच द्यावं लागेल. आठवड्याला हा आठवडा द्यावं लागतं. सरपंच याच तसं असतं. हे किती ते? आठवड्याला 500 तुला द्यावं लागतील. आठवड्याला 500? हो आणि तुला देताना 10,000 सोडलं की 500 तुला मी कमी देणार त्यात. का? मग मला प्यायला खायला सरपंच नको होय. हा अहो सरपंच महिन्याला असतं राहून तुम्ही आठवड्याला म्हणता. महिन्याला ते दुसऱ्यांचं असतं माझं नसतं. माझं आठवड्याला आता एक जणाला 50,000 देऊन आलो या. बरं जाऊ द्या काय बी असू द्या. हा. द्या. चालतंय देतो तुला पण नको राजा भाऊ माझ्याची गद्दारी अजिबात तो करायची नाही सांगतोय तुला. नाही नाही ती हा. एक नंबर लावा मी सांगतो ते. हा मला नंबर सांग बरं 1 मिनिट. बाबा मी लावतो. तू दाब. हा हॅलो. हा दाजी ते तुम्ही मागितलं 10,000 रुपये मी तुम्हाला पाठवतोय. हा 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 चालतंय चालतं. आणि पैसे आले की मला फोन करा. बरं हा पाठवा. चालतंय 1 मिनिटात तुला पाठवतो मी पैसे त्या पाहुण्याच्या नंबरवर. हा पाठवा की. थांबा 1 मिनिट. हा गेलं का बघ. हा गेलं हा पण पैसे मला आठवडा राजा मिळलं पाहिजे ना. देतो सरपंच पैसे तुमचं. तुम्ही देवासारखं भेटला आणि माझं काम होणं महत्वाचं होतं. सरपंच सगळ्याच काम करतात फक्त गद्दारी करायचं नाही. नाही राव सरपंच जाऊ का? हो चालतंय जा. आता सकाळपासून टेन्शन आलंय नुसता. अरे यार ही बटाटा आला काढवा
बटाटे कुठे चाललाय तू? बटाटे म्हणत जाऊ नको बरं का मला. ती तुझ्या बहिणीने दुकान टाकले म्हणून सारखं कांद्या म्हण बटाट्या म्हण. आला का टाकू दे, तिने टाकलंय ती माळव्यात दुकान. पण तो कुठे निघाला होता? मित्राकडे चाललोय वय आणायला. होय, आणि तो अभ्यास करायचा होय? मग हे अभ्यास करायचं वय आहे माझं. का दिवाय तसं दिवा लावतो तसं अभ्यासात दिवा लावा आता तू. मग तुला का काल मी एक पिक्चर बघितलाय त्याच्यातल्या भूतागतच दिसती तू. भूतागत? त्या पिक्चरचं नाव बघ, तुझी आत्मा माझी आत्मा बाहेर आहे. असला कसं पिक्चर बघितलाय तू? मी पिक्चर भूताचं बघतो त्यामुळे ते मला त्याच्यावर आठवलं तू भूतागत दिसती या. होय का? त्यामुळे मला भीती वाटते तुझीच. माझी भीती वाटाय तुला एवढी ही दिसायला लागली का मी? मग काय काय करावं असं असतं वय कुठं? तुझ्या आत्मा माझ्यात. काय कुठनं तरी घ्यायचं असलं बोलायचं बसायचं. तुझ्यासारखी लय आली बाबा. भया दुकानाचं तर काय नाही, भाजीपाला विकायला बसली, भाजीपाल्यात पण काय भेटाना. काय नाही, सरपंचाला तर 2 दिवस झालं महाग लागलाय. सरपंच पैसे पैसे, कुणाला पैसे मागावं काय कळा नाही मला तर. कसं पैसे अवेलेबल करा? राजाभावाला थांबा, आता राजाभावालाच मागते पैसे. अयो मॅडम, बरं झालं तुमची इथंच गाठ पडली. म्हणलं दुकान बंद करून गेला का की दुपारचं. राजाभाऊ तुझ्यापेक्षा माझं लय महत्वाचं होतं. मी तुला बघून तर दुकानातनं बाहेर आली. आता बघा अहो मॅडम, माझं पहिलं ऐकून घ्या. मला ती सरपंच कसलाच ऐका नाही. 10 ते 12,000 रुपये तुम्ही मला द्या आता. अयो राजाभाऊ, सरपंच 5,000साठी मला 2 दिवस झाले पेटतोय. मला 2 दिवस झाले पैसे कुठं अवेलेबल. हे एक तर ह्याचं केलं, माळव्याच केलं, त्यात बी पैसे नाही, ह्यात बी पैसे नाही. लय अवघड झालंय पैशाचं. अवघड अहो मॅडम, रडकुंडे आलोय मी, नको नको झालंय. तू रडकुंडी आलाय त्यापेक्षा जास्त मी तर आता तुझ्याकडं म्हणलं गंगीकडं काय 4-5 पैसे महाग ठेवलं असलं का काय तर भेटेल मला. पण लय अवघड झाले आता. चालतंय मॅडम, मी बघतो माझ्या परीने. तुमच्याकडे नाही म्हणलं लय मोठ्या आशेने आलतो. अरे आशेने मीच उलट निघाली होती तुझ्याकडे आशेने. जाऊ का मग? जा. यो काय करावं, पैसे तर कोणाला मागावं, लयच अवघड झालंय. छोट्या नुसतं शाळ पशीने असं पायरी येऊन बसू नको, अभ्यास करत झाला का? काय सुनेला का दिवसभर अभ्यासच करत असतो का? संध्याकाळच येतो फक्त इथं बसायला. लका जावा तवा बघावतो, ह्या चौकात त्या चौकात, ह्या गल्लीत त्या गल्लीत दिसतोय तू. अभ्यास तुला अभ्यास करायचा बरं, तुला अजून सांगतो. अरे सुनिया मी अभ्यास करतो मग फिर तुला का फिरला बी पाहिजे का? तुला माहिती ना आपली परिस्थिती आहे नाजूक. नुसतं लोकांच्या असं टावळका करत पोरांसंग फिरला तर आपल्या गरीबी लय गाता येईल मोठी. अभ्यास कर, नोकरी लागायला. करतोय का सुनिया मी अभ्यास लय करतोय. हा, आणि एक ध्यानात ठेवू, कधी बी उग दुसरं आमची गोष्ट वाईट मार्गाने चालत तिथं आपण ना खुपसा जायचं नाही, आपलं लांब राहायचं. बरं ती जाऊ दे. मला लका काना आलं की सरपंच लयच गावाला लुबाडतोय. म्हणजे टाकला सरपंच आपला? हो. अरे काय करतोय मी मॅडम कडे गेलो, राजभाऊ कडे गेलो टेन्शन मध्येच. आणि मग बघतोय तर काय त्यांचं याचं सरपंच 10,000 रुपये आपण घेतलं का नाही, अजून 20,000 जास्त 30,000 माघारी घेतोय डायरेक्ट. लका लका लका, तरी मला गावातली बरीच जण म्हणली बरं का सरपंच याचाच पैसे द्यायचे, याचाच पैसे द्यायचे. म्हणजे सरपंचानं याच धंदा म्हणजे याचा पैसे लागलाय का गावात? हा तसंच काय ते. अरे सरपंचाचं नियोजन असणार आहे. आपल्या टकल्यावरची केस गेले तर गावाला लुबडून केसावची टकले आणायचं. अरे येड्या, जसं आम्हाला कळतंय ना तसं सरपंच आम्ही कामाला जातो ना, लोकांच्या टाळू लोणी खाणारा सरपंच आहे. आणि बायको आल्यापासून तर असंच चालतो का बॅगत ना. मला तर डाऊट आहे बरं का, तुला सांग का, ते बायको आल्यापासून बायकोनं सांगितलं असेल का त्याला याचं पैसे द्यायला? तसं बी हाय बरं का, बायको बी लयची दिसती बाबा त्याची. नाही नाही, ऐकी, त्यानं जर राजाभाऊला आणि मॅडमला ह्यांना गावातल्या आपल्या ज्या लोकांना जर त्रास देत असं नाही पैसे याच्या, सरपंचाला आदलच घडाव तू. घडव लागल. हा ऐकी, तू काय कर माहिती का, उद्या गाव विकत गेलती अक्क घेणार गाव एकात घेतो काय, गाव सगळं घेऊन आज त्या दारात बसवत असतो बघ. तर तू कोणाला काय बोलू नको. काय करतो माहिती का, सरपंचाकडून मी अजून तर घेतलं नाही, पण मी बी 2 लाख रुपये घेतो त्याच्याकडं आणि सरपंचाला मग दाखवतो हिसका कसा आहे ते. अशी अद्दल घडवणार सरपंच परत पैसेच कोणाला दिले नाही. अरे पण येडाय का, 10,000 20,000 घेतो याच म्हणजे कसलं याच झालं बघ की. तू जा घरी जा, तू मी काय करतो माहितीये का, सरपंचाकडे जातो. चांगली अद्दल घडव. तू टेन्शन फक्त तू कोणाला बोलू नको, अभ्यासच बघ फक्त. आयला म्हणजे लोक 500-600 रुपयाने कामाला जाते ती. या ठीक आहे, दवाखान्याचं का अडचणीला दवाखान्याच्या ह्याच्या त्याच्या पैसे लागतात लाखानं म्हणून 10,000 20,000 घेतो या. पहिला सरपंचाकडे बघावंच लागेल का. काय करतो सरपंचाकडे बघतोच आज. सरपंचाला का नाही मी बी 2 लाख घेतो सरपंचाकडून. बघा तर आता कसा टाकतो सरपंचाला. सोनिया
अख्ख्या गावाला नाचवणारा आता त्याला नाचवणार मी. गंमतच करते त्याची आता, फक्त बघायचं. दिसली नाही ना त्याला? नाही ते गंमतच करणार आहे त्याची. आला का र? तुला काय का मला कसला भारी. नाचर एकदा नाचकी नाचकी वय काय तुला कळतं फिरतं का तुला काय घाबरला रे? या इसको बोलता है सुख, माहिती का? असं बी दाखवून का? अरे लय भारी. अरे व्हिडिओ काढायला पाहिजे जरा. मी सगळ्या अख्ख्या गावातच व्हायरल केला असता. सरपंच कुठे दिसला का तुला? पप्पा गेल्यात मम्मीला घेऊन फिरायला. आणि तू? मी घरीच. म्हणजे वाईट दिवस आलं. वाईट दिवसच आले तर विषय काय झालाय माहितीये का? पप्पा ना मम्मीच्या पत्राला बांधलेत. पत्राला? हा. काय मम्मी उडत नाही काय? तसं नाही रे, ती म्हण नाही का, अरे बायकोच्या पत्राला बांधलाय काय असं म्हणजे सगळं आपल्या बायकोचं हो. अरे मी घरात बसली का नाही, असं 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 माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको एवढंच काय. मला तर एवढं टेन्शन आलंय का नाही तुला सांगते. मला आता दुसऱ्या दिवशी काय खायचं काय नाही, काय घालायचं काय नाही असं विचार पडते झोपताना. म्हणजे बाहेर म्हणतात का लायला म्हणजे लायला म्हणजे मग घरात सरपंच लायला म्हणजे चाललाय विषय घरातच. आणि आज तर पिक्चरला गेलती. कुठला? पुष्पा. तरी म्हणलं गावात झुके का नाही म्हणतोय सारखंच. आणि मला लाकडं उचलायला लावली. संपलं. चल ऐकी खाल्लं का जेवले का नाही? काहीच नाही. कस काय? तरी म्हणलं सुकून का चालली तू? सुकून चालली रे. अरे तूच फूक मारली का नाही तरी उडून जाईल मी. नाही मी कशाला फूक मारतोय, पण असं उसातनं गापून गावी जाऊ नको. बिहलो ना मी. अरे भूक लागलेली मला. त्या भुकेच्या तावात काही समजत नाही मला, माहितीये का? बरं ऐकी असं बी तुला काय घरात किंमत राहिली नाही. हा बरोबर आहे का नाही? हा वरनं तू गावात अजून इकडे तिकडे ह्या चौकात त्या चौकात फिरती आहे का नाही? एक काम कर ना त्यापेक्षा तू लग्न कर आणि नांदा जा ना. कशाला तू गावाला तरी तारास तुझा? अरे आता पप्पा कसं मम्मीच्या मागे लागलेत ना. मी जर लग्न केलं त्या पोराच्या मागे लागली तर गावाकडे लक्ष कोण द्यायचं? गावाकडे तुमच्याकडे लक्ष कोण द्यायचं? मी गाव सांभाळाय समर्थ फक्त सरपंचाने मला फक्त पद देऊ दे माझ्याकडे. अख्खं गाव नाही ना असं चक 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 चमकवणार तरी. अरे देवा, म्हणजे तू सरपंचाच्या पदावर टपलाय का? सरपंच सोडतोय का दावा ती खुर्ची? मी तर म्हणते पप्पाला कटवायचं आणि मी बसणार आहे खुर्चीवर. बसा गप्पा. जावा लग्न करून कुठतरी लागू द्या आम्हाला सुखा समाधान. लग्न मी जर लग्न केलं का नाही ती पोरग मला परत येऊन गावात सोडेल, म्हणेल की तू इथंच राहा. आयला पण तू होय ग मम्मी तुला खुरखुर त्रास देते? लय त्रास देते र. मी ना उद्या व्हिडिओ काढून आणील. अय उठली का? पुसफरशी. अय बसली का? मार झाडू. अय जेवायला काय केलंय? अय भांडी घासली का? अय कपडे धुतली का? सरपंच मग मला कळलं तुमच्याकडे लयच पैसा आलाय. आलाय होय. आयला बरं ऐका की राव. काय झालं माहिती का, मी मागच्या 2 दिवसापूर्वी बारामतीला गेलो होतो. काय झालं, पाहुणं मला काय म्हणलं माहिती का, तू 2 गुंठे जागा घेऊन टाक. 2 गुंठे घ्यायला माझं पैसे आहेत का एवढं राव? मग काय करा माहिती का तुम्ही, मला एक कागदाला 2 लाख रुपये कमी पडतात. या 2 लाख? हो. तर 2 लाख रुपये मला तुम्ही द्या. तुमचं तुम्ही याचा देताच की पैसे देतो तुमचं राव. सोनिया 2 लाख तुला देतो. तू 2 गुंठे जागा घ्यायचा का नाही, त्यातले गुंठा माझ्या नावा कर. सरपंच लयच साबरा आहे गाड्या. काय म्हणला? काय नाही ऐक सरपंच, मी काय म्हणतो या करतो की राव 2 गुंठे नाव राव माझ्या राव. दे की राव 2 लाख. तसं कशाला नाव करून घेताय? मला विश्वास कोणा नाही अजिबात. राव माझ्या अजिबात कोणाची विश्वास नाही. माझी मला फक्त 2 लाख दिलं. गुंठा नावा करत असला माझ्या तुला 2 लाख दिल मी. पटलं तर बघ ना तर विषय सोडून दे. होय. सरपंच राव खरंच लय गरज आहे राव. ऐका माझं, गरज पैशाला सगळ्यात जास्ती. पैसा ही गरजेचा असतो. मग नावच करून देऊ. हो नावच. बर ठीक आहे. ऐका की काय करा, 2 लाख रुपये तुम्ही बँकेत काढून आणा. संध्याकाळी मी घरी येतो बघा. आणि 2 लाख तुम्ही मला द्या. ती काय करतो, कागदाच्या टायमिंग तुम्हाला फोन केलं की तुम्ही कागदाला या. मग चालतंय. तू काय कर, मला संध्याकाळी फोन करून पैसा आणतो घरात तोपर्यंत. मग मी संध्याकाळी डायरेक्ट न्यायला येतो की पैसे 9 वाजता. चालतं ये काय अडचण नाही अजिबात. आणि पण यश किती द्यावं लागेल त्याला? यश द्यावंच लागेल. यश चुकतं काय? मग सरपंच ऐका की जागा नाव करतो राव. कशाला यश पीस घेताय?
काय नाही तसलं डोक्यासाठी काय घ्यायचं नाही अजिबात. उद्या तुझे नाव आहे असं जा करतो माघारी. माझे मला याच्यासाठी पैसे पाहिजे तर तुला 2 लाख दिलं तर 2.5 लाख रुपये याच होईल. वरचं 50,000 तुला जे द्यावं लागतील. हा हे सरपंच याच आहे म्हणजे कोणाला मी चुकवत नाही याच अजिबात. होय अजिबात नाही. राजाने त्याची नेल तर राजाने तरी घेतलं नाही. लका 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 म्हणजे तुम्ही गावात सगळे पण दिलं का याचा मॅडमला सगळं दिलं ते पैसे. म्हणजे गावाला येडा आणला की तुम्ही सरपंच म्हणले आता सावकारी करायचे म्हणलं बघावं लागतंय ना. सरपंच ऐका की हा. 9 वाजता बरोबर नाही तू पैसे या संध्याकाळी जाऊ का मग फक्त फोन कर. हो चालतं जाऊ का आता बाया आलं सरपंच तर लगेच. मॅडम बोला की सरपंच. पैसे द्या की. अहो पैसे काय जुळलं नाहीत माझ्यापाशी. 2 दिवस थांबा की. काय होतंय 2 दिवस थांबले म्हणून. 2 दिवस नाही काय ना तुम्ही आजचा वायदा केलता आणि ऐका हा 5,000 8,000 रुपये झाले ते 8,000 कशाचं. व्याज 5,000 घेतल्यात मी. याच बी देत नसते. तसलं जमणार नाही का फुकट द्यायला मोकळा नाही मी. हा सरपंच मी उसनं मागितलं होतं. याजान मागितलं होतं काय पैसे तुम्हाला. तुम्हाला कळत नाही का सर पैसे पैसे देते म्हणून. हा घेताना गोड वाटलं नव्हतं द्यायचं म्हणलं कालवा करायचा काय. हा कालवा कुठे करते. द्यायला नाही म्हणते का. मी मग? देणार तर आहेच की. मग 2 दिवस थांबले म्हणून काय फरक 2 पडतो. दिवस नाही आजचा वायदा गेला माझे मला आज पैसे पाहिजे कसल्या परिस्थितीत पाहिजे तर. अहो सरपंच जरा तरी समजून घ्या. अहो खरंच पैसे नाहीत माझ्याजवळ. एकतर दुकान चाललं ना ती ह्याच आपले तरकारी घेऊन बसली. तरकारीचं पण पैसे नाही झालं काय नाही. मग कुठले पैसे देणार आहे तुम्हाला घेताना कळलं नाही का आपले तारामुळे होईल काय होईल कसं घ्यायचं पैसे तर माझ्या वाटली घेताना. अहो गरज असतं म्हणून माणूस पैसे घेत. असं काय बुडवायसाठी पैसे घेतलेत का तुमचं. ती मला तसलं काय सांगायचं नाही. माझी मला फक्त पैसे आणि मुदल पाहिजे. मला जास्त काय बोलायचं नाही अजिबात. अहो सरपंच 2 दिवस थांबा. फक्त 2 दिवस. 2 दिवस नाही मला उद्या संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे तर कसल्या परिस्थितीत. बर बर हा चालतं. आणि मी गाड्या लावून देतो. हा 1000 1500 बाजार दडा देताना पिशवीत भरून. अहो हितच माझा धंदा बसलाय. सगळी उधारी बंद करावं लागेल दुकान हे तुम्हाला जर तुम्ही असं काय बी करा तिकडे गडी लावून देतो तेवढा बाजार द्या तेवढा. हा अयो अवघड झालं. ह्या बाबाकडे पैसे घेतले तर लयच मोठी चूक झाली असंच वाटायला लागलं. 1000 रुपयानं वाढवून 8,000 केलं त्याने. अवघडच आहे. आयला 4 दिवस झालं गडी पायप हातारतो या आणि नुसताच पैशाला मागा लागतो या. ह्याचा का बापाची पेंड आहे काम करायचं नावानं बोंब. पायप तर कसं हाताला त्या गडीने त्या आईचं मुड्या त्या गाड्याच्या तिकडे नुसताच पैशाला धावतोय बारकाचा. हा कामाला झालेलो आहे आपण. कोण आहे रे मला लात मारणार बघितलंच पाहिजे आता. सरपंच माझ्या कंबडीत लात घातली का तुम्ही. लाका लागलं तर नाही ना. अहो काय आता हे कंबाड खूप गेला की साईडला माझा. लाज वाटा पाहिजे लागा थोडी लागा 8 दिवस झाला लागा तो पायप हातारतोय लागा. एकटीने हातरले सगळे मेज हातरले की 2 दिवसात हातरले त्या. तुला एकटंच काम होतो एकटंच हात का बोलतो हातरायला. अहो पण काय राहिले का मला सांग. तुम्ही सगळं केलं पाईप मेज हातरले सगळ्या. तू लावची सरपंच सगळे खायला काही काय लावतं माझं हिशोब नीट देणं तुम्ही काय ऐकताय. हिशेब मग मग काय? काय राहिले तुझं पैसे सांग की. पैसे म्हणजे हा? 6 महिने झालं काम केलेलं मी. लाका 6 महिने 6 महिन्यात दिवस किती भरले 6 महिने एक खाड नाही माझं. एका खाडा नाही. एक खाड नाही कुठं 10 मला खाड झाले. चल तू बांगल्यावर राव तू जेवण ठेवलंय सगळं. हा मला संध्याकाळी पैसे लागायचे मला तेवढं अर्जंट 10,000 तुझा हिशोबाला काय असेल ते मी पैसे तुला देणार. नाही नाही तुम्ही काही करा हा. मला 10,000 पाहिजे. लय मोर्च शेंड आणला ना नाही, नाही. वाडा काढून इथं आता वाडा तुला तुम्ही सांगतो टमाटर मी. मोडलं आणि उद्या का आम्ही काम कशी करायची. काम ते करावं लागतील तुला. नाही नाही उचल तुम्ही घेतली माझं संध्याकाळी हिशोब करा बस झालं. तुझा हिशोब करू संध्याकाळी. चालते चालते पण ती पाय पाथरून घे आणि हो. संध्याकाळी बांगल्या तिथं चालतं येतो शेंड आण नको मोर्च. हो, करतो करतो. हा मला भूक लागली खातो तरी पोटाला. बस हुडकून हुडकून कटाळलो तुला मी. हा चम्मच जेवा आम्हाला 2 द्या. ऐक की ही भेळ महत्वाची नाही मला. मग माझा जीव हित आला हित. 3 चम्मच मागवले खातो काय कुठल्या चमच्याने खायचं द्या. अरे ही वस्तुस्थिती खायची राहू दे 2 मिनिट. का काय झालंय. सरपंच नाही तसला बोलतोय पैशासाठी मला. सरपंच कोणाकडे नाहीत पैसे माझ्याकडे पैसे गेला का तुला का टेन्शनच घे तुला का लय. अरे नको नको केलं रे तुला तरी. पैसेच पाहिजेत म्हणतोय मला बाकीचं काय सांगायचं ना. तू पैसे टाक पहिलं. म्हणजे याच पीस मागतो का आपल्याला. मग काय याचानी दिलेत की मला आठवड्याला 500 रुपये. लका 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 अहो मॅडम या की हो. अरे काय तुम्ही दोघं इथं खात बसलाय. खावा मॅडम आधी वेळ. अरे
बेहपेक्षा लय महत्वाचं काम आहे हा? माझं माझ्या भाऊला विचार काय झालं काय सांगायचं सरपंच लय पैशाला पिडतो या आहे का आता म्हणजे राजाबाबी तसंच म्हणतोय तुम्ही तसंच म्हणताय आणि ऐक की 5,000चं 8,000 मागतोय मला ती अयो आणि मला 10,000चं 22,000 मागितले. लका म्हणजे मी आता काय केलं माहिती का मी आता त्याच्याकडे काय केलं माहिती का मला बी कळलं होतं गावात असं येताना पैसे देतोय म्हणून मी काय केलं राजाभाऊ माहिती का घेतलं की 2 लाख रुपये 2 लाख बारामध्ये जागा घेतोय म्हणून जागेला 1 गुंठा देतो नावा करून घेतलं 2 लाख आराधन घडू आता आपण त्याला चांगलीच हा सुनिया कसला सरपंच ऐका नाही म्हणतोय मला काय सांगायचं ना मला पैसे पाहिजे हो का आपण काय मुद्दा देणार जाय ना आपण पैसे बुडवणार आहे का तवा काय नाही याच फीज काय द्यायचं ना काय नाही अरे ते काय म्हणतोय माहितीये हा. का पैसे तर राहू दे पण दुकानातलं 1,500 सामान उधार म्हणतोय माझ्या गड्यापाशी दे. लोक म्हणजे गावात जगा सावकार झाला गेला का ह्यो नाही जान मला म्हणला तुझा पाय काढीन पाय पैसे नाही तर पाय काढीन ते काय असलं बोललं असतं वय. उभे खा आपण काय करू मागे वा हो जाऊ त्या दारात आणि मला वाटलं ते सरपंच काहीतरी ऐकून घेईल हा. तिच्याकडे गेल तुम्ही सरपंच काढली नसली तिला म्हणा मग पोलीस स्टेशनला बोलावल्या कळेल मग तुला आहे का नाही कायदा शेवटी सगळ्याला समान आहे चल तिथंच खाऊ दे तिकडेच खायची बे. चल सरपंचाने एवढं आपल्या बळ आणलं बरं झालं सुन्या मी लय आशाने आलते तुम्हा दोघांना चल चल चला दिलं का पैसे गावातल्यांनी पैसे नाही दिलं पण मला काय म्हणत माहित आहे का की तुझा एवढा खर्च जो होतो मेकअप जाऊ हे कशा बघते या त्यांचे तर पैसे बघते ना अहो कशाचं गाव पैसे देते तेव्हा तुम्ही उगाच बिनकामाचं गावाला पैसे वाटत बसलाय ते दारात काय पडलं तर उचलून नेते तिने ह्या गावाला तुम्ही पैसे वाटत बसलाय त्यांचा बाप पैसे देईल तू बग्गा मध्ये ते नाही ती देत बीत काय सरपंच काय म्हणते नाही मला सरपंचाला माग शिव्या देते ती राहिलं काय सरपंच म्हणते ते तेव्हा सावखर म्हणजे कोणी बॉम्ब देतेच की माग पण तुम्हाला वाटाय कुणी सांगितलं होतं पैसे काय गरज होती पैसे वाटायची पटन अजिबात तुला काय पैसे तिथं वाटायची करायचंय? काय गरजच नव्हती की तुमची तुला जे तिथे बघते ना घरात बघते ना मला सांग अहो बघताय पण का? आता सगळं पैशाला बुडायची बारी आली की तुझ्या मोहर तुझ्या हाताने देतो पैसे काय नाही नुसतं तोंडावर तुम्हाला गोड बोलते ती माग तुम्हाला अशी नावं ठेवते ती नाही नाही चालतंय काय अडचण कुरा पण तिथे गेलो कशाच करून काय तवा ती पोरगी सगळ्या गावभर बोंबालती की पैसे नाही तर पैसे नाही ते देत पैसे देत नाही ती आई बापू छळ करते ती पैसे देत नाही ती हा पूर्ण तर लय डोकं खाल्लंय माझं आता काय तुला सांगायचं आता सगळ्या गावभर दौंडी पिटावली की पैसे देत नाही ती म्हणून देता का नाही तुम्ही पैसे पुरीला पुरीला तर सारखं पैसे देत नाही कोण म्हणत देत नाही पैसे सगळ्यांना सांग सुटली की पैसे देत नाही ती सावत्र आई आल्यापासून तर पैसेच नाही तर माझ्याकडे बाप लक्ष देईना पुरीकडे वाय ध्यान द्या त्या पुरीला का ना आता येऊ दे घरी तिला जाऊ तू देखत कसं द्यावायच किती वेळा पुरीकडे तिला पैसे पुरीकडे दिले व्हायचं मला लक्ष सांग द्या बरं? आणि ती पैसे काय करू ना पैसे सगळ्यांकडून उकळून घ्या चालतंय घे तू कोण तुला संध्याकाळी तुझ्या मोहर देतो पैसे हा बस पैसे आणि तसलं ती व्यवहार बंद करा आता उधारे पाधारेचा द्यायचा बरं बरं चालतं बरं का राजा भाऊ हा काय करू माहिती का सरपंचाच्या घरी जाऊ हा आणि सरपंचाला डायरेक्ट काय सांगू माहितीये का तुम्हाला सांगतो जे रीतसर पैसे आपण घेतलेला आहे का ते नाही आम्ही देतो. द्यायचं बाकी काय अजिबात काय बोलायचं नाही काय नाही काय तू नाही. बसला एखादा 2 लाख आणि 4 लाख आणि 5 लाख मागेल अजिबात द्यायचं नाही तर अला काय तर माझा दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे ना का जायचं या. हा? बरोबर आहे की. बरं, चला चला सरपंच आले. ए सोनिया राजा पैसे करा माझ्या पटापटावर हा सरपंच थांबा की राव थांबा राव जरा थांबा ऐकून तरी घ्या की राव आमचं काय म्हणणं आहे, काय नाही राव काय तुमचं ऐकलं बायकून माझं रक्षाचं डोकं खाल्लं यानं बरं आणलं असतील की आता पैसे द्या आणलं असलं तर तुम्ही ऐका की सरपंच 2 मिनिटं ऐकून तरी घ्या की राव आमचं सगळ्यात आधी म्हणणं तरी ऐका ना अहो सरपंचाची चूक आहे तुम्हाला पैसे दिले ना ती सरपंचाची चूक झाली आहे हाय का राव सरपंच विश्वासाने पैसे दिले पण काय उपयोग नाही राजा भाऊ आपण काय पैसे बुडवणार आहे का तवा एक पण रुपया तुमच्या नडी बोलावला अडचणीला सरपंचाने पैसे दिले ना मग ती द्यायचं कर्तव्य आहे का ना तुमच्या माघारी अहो 100% पैसे देणं ही देणंच आहे पण तुम्ही सांगा राजा भाऊ पैसे किती मागतात हे सरपंच 10,000 आहेत तर सरपंच 22,000 रुपये मागतात. माझी याच तेवढं झालं या हो का आणि मी 5,000 घेतलं तर मला 8,000 मागतात माझं याच तेवढं झालं आता त्या येदन सोडा श्यामाचा दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे राव सरपंच तुमच्याच घरी आहे. त्याचं पहिलेच उचल फिटली नाही पहिली उच्चल काय 6 महिने झाले काम केलंय मी. बरं सगळं राहू द्या हो का सगळं ती राहू द्या काय असेल ना ती मुद्दल तुमची असेल का आमची असेल का नाही तेवढी आणून द्या तेवढी बाकीचं राहू द्या आता ते तुमचं राहू द्या ते काय असेल ते काळं कोळसं ती मुद्दल आहे ते आणून द्या आम्हाला माहितीच होतं गाव ना बुडवच आहे ही ह्या माणसाची चुकी आहे हा, पैसे बुडवतोय तेव्हा हाय का मग काय तर सरपंच तुम्ही देऊन करून कांगारावळा करताय का नाही? सरपंच थांब 2 मिनिटं
माझं पैसे मॅडम, माझं पैसे देऊन टाकायचं वायद्याला. तुम्हाला ते दिवस सांगितलं मी. ऐका की पैसे देतो माझा, ऐका फक्त आम्हाला 15 दिवसाची मुदत द्या, तुमचं सगळं पैसे देतो, 1 रुपया बुडवणार नाही. सरपंच विषय काय झालाय माहितीये का, सकाळधरनं मॅडम दुकान बंद करून फिरते ते तुम्ही 5,000 8,000 मागताय. कुठं द्यायचं? ही माणसाला 10,000 रुपये त्यानं मेवण्याला दिलं, पाहुण्याला 22,000 कुठं द्यायचं त्यानं? अरे आधीच काय पहिलं होतं मग घेतानी. अहो पण तुमच्या नड अडचणीला दिलं ना सरपंचाने पैसे, आता कसं काय देत? थांबा सरपंच, आज जर मी दुकान बंद करून ह्याला त्याला पैसे मागे गेले, पैसे देणार कसे मग मी? त्या अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना, अगोदर समजायला पाहिजे होतं, तजवीज करून ठेवायला पाहिजे होती पैशाची. बाबा ऐन वेळेला आपल्याला पैसे मागताना आपण त्यांच्याकडून पैसे घेतले तर म्हणल्यावर द्यायचं कर्तव्य आहे ना तुमचं. 100% द्यायचं कर्तव्य. पण राव 10,000चं 22,000 सरपंच हे तर योग्य आहे का? तुम्ही सांगा बरं तुम्ही सांगा, 10,000ची गरज आहे, मागा की तुम्ही. बरं मुद्दल कधी येत ते राहू द्या सगळं, आता मुद्दल कधी द्यायचं 15 सांगा. दिवसाची मुदत मागितली, 15 दिवसात नाही दिलं तर मग आणि 15 दिवसांनी नाही दिलं तर तिथनं पुढे बोला की तुम्ही. तुम्हाला डबल पैसे द्यावं लागतील. 15 दिवसाची तुम्हाला मुदत देऊ, पण डबल पैसे द्यावं लागतील. ह्या माणसाला काही काम नाही, ह्या माणसाने अख्या गावाला हातच मोकळा सोडलाय. सरपंच ऐका, लय बेले पैसे जोरा उड्या हन्ना करावं, अडचणीत याचाल तुम्ही. मग सरपंचाने काय गावाला सगळीकडे पैसा सोडून द्यावं का वाटलं? त्यांना बरं गावानं मतदान केलं तेव्हा तुम्ही सरपंच झाला, हे बी त्यांना ठेवा. मग सगळ्या मान्य आहे मला, पण ते तुम्हाला आधी कळायला पाहिलं होतं ना. काय सरपंच काय म्हणायचं तुला? बरं होय सुन्या, कशा जोराव एवढं बोलतात? पैसा दिलाय तुम्हाला, सावकारीच काय? पैसा दिला ना. आपल्याकडे लायसन आहे मॅडम, लायसन आहे. अरे म्हणलं सरपंच कसं काय एवढं बोलतोय? हा सरपंच माहिती आहे तुम्हाला, लायसन जरी असलं ना तरी काय 10चं 31 आणि 30 आणि 32,000 मागाचे लायसन वर लिहिलेलं नाही. तसं काहीतरी नियमाप्रमाणे टक्केवारी असेल की. ती असल्या ते काढायचे माझ्या आगात ताकद बी तशी आहे, पैसे देण्यात घ्या. हा ऐका की सरपंच, एक बोलू का तुम्हाला? हा मॅटर काय वाढवू नका गावात. म्हणजे तुमचं कसं आहे माहितीये का, सरपंचाकडून गोड बोलून पैसे घ्यायचं आणि परत द्यायच्या वेळेस असं नाही कुठे द्यायचं. पैसे द्यायचे की पैसे कोण देणार नाही? कधी आपण तर देणार आहे, मला फक्त 15 दिवसाचा वायदा. सरपंच काय म्हणते? कधी देणार आहे पैसे? 15 दिवसांनी. 15 दिवसाचं व्याज आणखीन लागल. चला ठीक आहे, लोकं मग ही 15 दिवसाचं आणखीन व्याज लागल. मग राव ऐका की, कशाला राव विषय वाढवता येईल राव? गावातले तर राव नाही का, गावातल्या तुम्ही सरपंच राव आणडीला पैसे दिले म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का 10,000 20,000 द्यायचं? सरपंचाने पहिला असंच मोकळं सोडलं असेल. वर्षातलं निवडून द्यायचं का आता ह्या सरपंचाला? ऐका आलं का नाही? आलं नाही खुर्चीवर का त्या तुमच्या सरपंचाच्या? निवडणुकीचा आणि पैशाचा काय सवाल आहे? अहो पण पैसे द्यायचे सरपंच, ऐकून घ्या जराशी. तुम्ही काय करा माहितीये का, हो काय व्याजाचं तुम्हाला 2 रुपये व्यवहाराने दे नाही, पण 10चं 22,000 रुपये तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि ही माणूस देऊ शकत नाही. तुमचं 2 लाख मी घेतले का नाही, ती गावात तुमच्याकडे सगळीकडे चर्चा झाली माहिती सरपंच याचा पैसे तू 10चं 20 घेतोय 30 घेतोय. घेताना लय गोड वाटलं होतं तुम्हाला सरपंचाकडून. ज्यावेळेस तुमची काय अडचण असेल त्यावेळेस तुम्हाला लय गोड वाटलं. पोलीस स्टेशनला जावं लागेल, पोलीस स्टेशन आपल्याला जायचंच मग. सरपंच ऐकत नाही म्हणल्यावर सरपंच बी ऐकत नाही. थांबा एक मिनिट, ऐका थांबा. मी सरपंच सांगतो, 1 मिनिट फक्त ऐका. राजकारण जवळ आले, आपलं राजकारण मतदानाची गरज आहे. तुझ्या पद्धतीने काय बोलायचं ते बोल. बर ठीक आहे, आता ती राहून द्या. सरपंचाचं तुमचं काय झालं असेल ती मला काय माहित नाही, ते अगोदरचा काय विषय असेल. फक्त मुद्दल काय असेल ना ती आणून द्या. ही ऐका की, हे योग्य. मुद्दल देणार नाही तर सरपंच बाळाला असं चालू पोलीस स्टेशनला मोकार कशाला गोतागोतीचे शेक आता करताय राव? सरपंच ठीक आहे, मुद्दल असेल ना काय ते आणून द्या. हा मग आता ऐका की, तू जाऊन दे सगळ्याचं, माझं पेशंटचं काय करायचं? सकाळपासून थांबलोय मी. दवाखाना राव संध्याकाळी झाली चालतंय, असं सरपंच देईल तुला पैसे, ये सकाळी घेऊन जा. सकाळ बर ठीक आहे सकाळचं या, ही उद्या जर सकाळ. ऐका की, ही जर असं बोलला असता तुम्ही तर कशाला काय आला असते का राव गावामध्ये? हा, तुम्ही पण प्रेमाने येऊन सांगायचं होतं ना अगोदर, अशा अडचण आहे म्हणून. अहो किती सांगितलं 2 दिवस थांबा 2 दिवस थांबा, नाही पैसेच पाहिजे, नाही पैसे, असं टेन्शन देऊन अहो पैसे तुम्ही पण देतात त्यांना ना. चाळवण्या लावल्या असत्या बरं, आता ऐका की म्हणून. सरपंच, हा बोला की. झालं गेला आता विषय. ऐका हा. पैसे आणडीला घेतलं बी पाहिजे तर दिलं बी पाहिजे तर. हा, बरोबर आहे पण एकामेकाला त्रास होईल असं काय व्यवहार करू नका. हा. हीच म्हणणं आहे. बरं चलायचं का आता? चला आपण निघतो. आणि आणि ऐका. लक्षात ठेवा 15 दिवसाची मुदत दिली, मुद्दल आणून द्यायची, बरं का? परत काय मागायला लावायचं नाही. नाही ऐका 15व्या दिवशी डायरेक्ट घरी येऊन तुमचं आपलं कुठनं बी आपलं पैसे कामाचं ऍडजस्ट करा आणि पैसे द्या. आणि ऐका महत्वाचा विषय, या माणसाला 10,000 रुपये देऊन टाका सर. बरं ठीक आहे आणि सकाळ सरपंच द्या. घेऊन जा. हा चालतंय, चला. चालते चालते.